ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या सदनिकेमुळे आता राजीनामा देण्याची नामुष्की आलेली आहे ती हीच सदनिका आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या विसेमळ्यातील या ठिकाणी कोकाटे बंधूंनी 1995 मध्ये 2 फ्लॅट जे आहेत ते शासनाची फसवणूक करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिक कनिष्ठ न्यायालयाने यामध्ये कोकाटे बंधूंना शिक्षा सुनावलेली होती। दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील यामध्ये 10,000 रुपयांच्या दंडासह 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती नाशिक न्यायालयाने कायम केलेली आहे। 1995 मध्ये तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती। कोकाटे बंधूंनी नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात असलेल्या निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमधील 2 फ्लॅट मिळवण्यासाठी आपण अल्प उत्पन्न गटातील आहोत आणि इतर कोणतीही मालमत्ता नाही असा खोटा दावा केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती आहे। दरम्यान चौकशीत या दाव्यासाठी सादर करण्यात आलेली जी कागदपत्रे आहेत ती देखील बनावट असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केली आणि त्यामुळे या संदर्भात नाशिक न्यायालयानं कोकाटे यांना 10,000 रुपयांच्या दंडासह 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती कायम केलेली आहे। त्यामुळे आता कोकाटे यांच्या मंत्रिपदावरती देखील टांगती तलवार आहे, तर त्यांच्या राजीनाम्याची देखील आता मागणी जी आहे ती होऊ लागलेली आहे। दरम्यान या संदर्भात आता काल देखील नाशिक कोर्टानं पोलिसांना अटक वॉरंटची जी प्रत आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। यासाठी नाशिकमधून पोलिसांचं पथक जे आहे ते देखील कुठल्याही क्षणी मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ शकतं। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।